युद्ध आणि झुंज या दोन्ही शब्दांचा अर्थ वरचेवर सारखा वाटत असला तरी त्यात खूप फरक आहे. युद्ध हे दोन्ही समान ताकद असणाऱ्या किंवा जवळपास सारखे सैन्यबळ असणाऱ्या परस्पर विरोधी पक्षांमध्ये होते. पण झुंज ही फक्त आणि फक्त जगण्यासाठी केलेली धडपड असते. अशाच एका झुंजीची ही कथा आहे. कथा आहे खूप जुन्या काळातील, राजे राजवाडे यांच्या काळात घेऊन जाणारी. त्यावेळी बहुधा सगळ्या प्रत्येक राज्यात सुबकता होती. लोक गुण्यागोविंदाने नांदत होती. एक राज्याचा राजा दुसऱ्या राजाची सुद्धा विचारपूस करायचा. देवाणघेवाण नित्यनेमाने होत असे. त्यामुळे सगळीच राज्य एकमेकांना समजून घेत असत. एकाने दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचा तर प्रश्नच नव्हता. सगळीकडेच शेती चांगली होत होती. वेळेवर पाऊस, कारभार योग्य रीतीने चालू होता. व्यवहारात प्रगती होती. एकंदरीत सगळीकडे शांतता आणि समृद्धी होती. त्यात एक राज्य होतं, विक्रमवीर नावाच्या राजाचे. लहानसं राज्य होतं ते. राज्याचा कारभार अगदी सुरळीत चालू होता. विक्रमवीर राजा एक उत्तम असा राज्यकर्ता होता. राज्यात काय काय चालू आहे याची माहिती त्याला बरोबर असायची. जनता नेहमी आनंदी राहील याकडे त्याचं नेहमी लक्ष असायचं. युद्धातही पारंगत होता तो. राज्य लहान असलं तरी त्याचे युद्धबळ, युद्धसामुग्री प्रगत होती. त्या काळात इतर राजांकडे फक्त तलवार आणि भाले वापरले जायचे. फक्त विक्रमवीर राजाकडे तिरंदाजी करणारे सैन्यबळ होते. विक्रमवीराला त्याचा खूप अभिमान होता. राजाला एक मुलगा होता. लाडाने वाढवला होता. वडिलांप्रमाणेच किंवा त्यांच्यापेक्षा जरा जास्तच म्हणा. तो युद्धकलांमध्ये तरबेज होता. दररोज व्यायाम करून शरीरयष्टी बळकट केली होती युवराजने. 6-6.5 फूट उंच अशी ताडमाड शरीरयष्टी. तलवारबाजी, तिरंदाजी, मल्लयुद्ध यात त्याचा हात पकडणारा शेजारी पाजारी असलेल्या राज्यात तरी कोणी नव्हता. मल्लयुद्ध करताना 4 पहिलवानांना एका फटक्यात खाली लोळवायचा. असा होता युवराज आणि त्याचे वडील विक्रमवीर. सगळं कसं छान चालू होतं. एक दिवस त्याच्या गुप्तहेराने एक बातमी आणली की त्याच्या शेजारी असलेल्या राज्यावर काही अफगाणी सैन्याने हल्ले सुरू केले आहेत. ही बातमी जरा चिंताजनक होती. देशाच्या बाहेरील शत्रूने हल्ला केला होता. माहितीनुसार त्यांचे सैन्यबळ प्रचंड होते. साहजिकच त्या राज्याचा निभाव लागणं अशक्य होतं. अफगाणी राजाने त्या राजाला युद्धकैदी करून राज्य हस्तगत केले होते. विक्रमवीर चिंतेत पडला. कदाचित पुढचा हल्ला त्याच्याच राज्यावर होईल हे तो कळून चुकला. विक्रमवीर राजाचे राज्य तसं लहानच. त्या मानाने शेजारील राज्य बरीच मोठी होती. त्यांचा निभाव लागला नाही तर आपली काय गत होईल याची चिंता वाटू लागली. तसं त्याच्या राज्याचा भौगोलिक इतिहास बघितला तर एक बंदिस्त राज्य होतं ते. एका बाजूलाच राज्य होतं ते. पाठीमागे उंच उंच पर्वतरांगा होत्या. त्या पर्वतरांगा दक्षिण उत्तर दिशेला पसरल्या होत्या. तिथून कोणतंच आक्रमण होऊ शकत नव्हतं. नैसर्गिक तटबंदी होती ती. पश्चिम दिशेस 2 राज्यांना मध्ये विभागणारी एक मोठी नदी वाहत होती. त्यावेळेस नदीतून आक्रमण करण्याइतपत कोणाकडे सामुग्री नव्हती. राहिला प्रश्न पूर्व दिशेचा. हो, तिथूनच आक्रमण होऊ शकत होतं. विक्रमवीर राजाने तातडीची बैठक बोलावून घेतली आणि सर्व मंत्र्यांबरोबर सल्लामसलत केली. शत्रू फार मोठा आहे आणि त्याच्यासमोर निभाव लागणं शक्य नाही. तरी काहीतरी करावे लागेल यासंबंधी विचार सुरू झाले. खूप वेळानंतर असं ठरलं की तातडीने तो पूर्व मार्गही बंद करावा. तिथे काही भिंतीवजा बांधकाम करून शत्रूला जेवढा वेळ थोपवता येईल तेवढा प्रयत्न करावा. नाहीतरी शेजारी असलेल्या राज्याने मदत करायचे आश्वासन दिले होते. सर्व ठराव संमत झाले आणि लागलीच सुरक्षा भिंतीचे काम सुरू झाले. आक्रमण कधीही होऊ शकते यानुसार त्यांनी सैन्यबळाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. स्वतः विक्रमवीर त्याकडे जातीने लक्ष देत होता. युवराज सुरक्षा भिंतीचे काम कुठवर आलं आहे याकडे बघत होता. यात 5-6 महिने निघून गेले. प्रत्येक वेळेस एक भीती असायची मनात. कधीही हल्ला होऊ शकतो. तणावाचे दिवस होते ते. एक दिवस असाच जात होता. अशाच एका दिवशी अफगाण सैन्याकडून त्यांचा संदेशवाहक एक पत्र घेऊन आला. त्यात शरणागती पत्करा नाहीतर युद्धास तयार राहा या आशयाचा संदेश होता. शरणागती म्हणजे आपण त्यांचे गुलाम होण्यासारखेच. विक्रमवीर राजाला त्याच्या प्रजेची चिंता होती. त्यांना गुलाम करायचे नाही हाच विचार मनात ठेवून त्याने शरणागती नाकारली.
संदेशवाहक फक्त हसला आणि तसाच निघून गेला. दुसऱ्याच दिवशी विक्रमवीर स्वतः त्याच्या संपूर्ण सैन्यासह निघाला. जिथे सुरक्षा भिंत बांधली होती, भिंत तर होतीच, शिवाय व्यूहरचनेप्रमाणे सर्व सैन्य आपापल्या जागी स्थिर झाले. तिरंदाजी करणारे मध्यभागी, तलवारबाजी करणारे पुढे, अशी काहीशी ती रचना होती. जवळपास सर्वच सैन्य तिथे ठाण मांडून बसलं होतं. फक्त राजवाड्यात सुरक्षेसाठी 70 सैनिक तेवढे मागे ठेवले होते. युवराजची युद्धात भाग घेण्याची कितीही इच्छा असली तरी वडिलांसमोर तो काहीच बोलू शकत नव्हता. त्यालाही सर्वांबरोबर राजवाड्यात राहावे लागले. पुढचे 2 दिवस तरी हल्ला झाला नाही, तरी संपूर्ण सैन्य डोळ्यात तेल घालून आक्रमणासाठी तयारीत होते. विक्रमवीर तयारीनिशी होता. फक्त हल्ला कधी होणार हे ठाऊक नव्हते. राजवाड्यात युवराज विचारात पडला होता. 2 दिवस झाले तरी ते अजून कसे आले नाहीत युद्धासाठी. आक्रमण होणार हे नक्की, पण 2 दिवसात कोणतीच हालचाल नव्हती. काहीतरी गडबड असावी अशी शंका त्याच्या मनात आली. समोरून हल्ला झाला नाही तर मागच्या बाजूने तरी एक नजर टाकू, असं ठरवून आईची आज्ञा घेऊन युवराज निघाला. बाकी असलेल्या 70 पैकी 50 जणांना त्याने सोबत घेतले होते. सायंकाळ होत आलेली. राज्यातील जनता त्यांचे काम संपवून घराकडे निघाली होती. पक्षीसुद्धा त्यांच्या घराकडे परतत होते. पूर्वेकडे विक्रमवीर राजा सैन्यासह हल्ल्याची प्रतीक्षा करत होता, तर इकडे युवराज 50 जणांसह घोड्यावरून भरधाव निघाला होता. प्रथम ते उत्तर दिशांना असणाऱ्या पर्वतरांगांच्या दिशेने गेले. तिथे असलेल्या किल्ल्यावरून दूरपर्यंत नजर जात असे. तिथून पाहिले असता सर्व शांत होते. तरी एवढ्या मोठ्या पर्वतरांगा पार करून युद्ध करायला येण्याचा विचारच कोणी करू शकत नाही. तरीही युवराजने बारकाईने नजर टाकली. सर्व ठीक आहे हे पाहून तो पश्चिम दिशेला असलेल्या सीमेकडे निघाला. एका मोठ्या नदीने 2 राज्यांमध्ये सीमा आखली होती. नदीचा विस्तार बऱ्यापैकी मोठा होता. त्याशिवाय आजूबाजूला असलेल्या मोठमोठ्या खडकांनी, दगडांनी ती सीमाही बिकट बनवली होती. नदीपासून त्यांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी एकच वाट होती. त्याच वाटेवर देखरेख करण्यासाठी एक लहानसा किल्ला बांधलेला होता. तिथेही त्यांची एक सैन्य तुकडी असायची. परंतु सर्व सैन्याला पूर्वेला जमायला सांगितल्याने त्या किल्ल्यावर कोणीच नव्हते. युवराज तिथे पोहोचला तेव्हा बरीचशीच रात्र उलटून गेली होती. धावून धावून घोडेसुद्धा दमलेले होते, त्याचबरोबर त्याचे सैन्यही. त्या किल्ल्यावर थोडेफार खाण्यास पदार्थ होते. ते त्याने पटापट खाल्ले आणि आराम करत बसले. सगळेच थकलेले असल्याने पटकन झोपी गेले. सर्वप्रथम युवराजला जाग आली तेव्हा सूर्योदय होण्यास थोडा अवधी बाकी होता. त्याने इतर सहकाऱ्यांना जाग केलं. सगळेच उठून तयार झाले. आपापले घोडे तयार केले. इथून थोड्याच अंतरावर तर नदी आहे, घोडे राहू दे असेच, सर्वच पायी पायी जाऊ, युवराजने सुचवलं. सगळ्यांना पटलं ते. घोडे तसेच बांधलेले ठेवून युवराज त्या लहान सैन्याबरोबर निघाला. छान थंड हवा वाहत होती. थोड्या वेळाने सूर्योदय होईल, तसं पटकन निघून राजवाड्यात न्याहारी करू, असा विचार करत होता युवराज. जसे ते नदी समीप येऊ लागले तसं त्यांना कसलेसे आवाज येऊ लागले. कोणालाच कळत नव्हतं की ते आवाज कसले आणि कुठून येत होते ते. कुठेतरी मोठ्या प्रमाणात माणसं जमा होत होती. त्याची कुजबूज होती ती. याशिवाय बाकीचेही कसले कसले आवाज येत होते. युवराजजी, आपण इथेच थांबूया. मी 4-5 जणांना घेऊन पुढे जाऊन बघून येतो, एक जण बोलला. ठीक आहे, पण मी सुद्धा येतो आणि तिथे जवळ जाण्यापेक्षा एका खडकावर चढून पाहूया, युवराज म्हणाला. तेही पटलं सगळ्यांना. युवराज 4 जणांसह पुढे गेला. एका मोठ्या खडकावर चढले आणि लपूनच ते नदीच्या किनारी आवाजाच्या दिशेने पाहू लागले. उजाडलं नसलं तरी बऱ्यापैकी समोरचं दिसत होतं. नदीच्या किनाऱ्यावर जिथपर्यंत नजर पोचत होती तिथपर्यंत लाकडी तरापे लागले होते. मोठे तरापे. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून येत असावेत ते, आणि त्या तराफ्यावरून माणसं येत होती. ती कुजबूज त्यांच्या बोलण्याने होत होती. ते कसलेसे आवाज त्याने सोबत आणलेल्या तलवारी आणि ढाली खाली जमिनीवर ठेवल्याने होत होते. सगळं किती विचित्र होतं. युवराज ते सगळं पाहत होता. युवराजजी, हे काय आहे? मलाही तोच प्रश्न पडला आहे. हे नक्की काय चाललंय ते? युवराज विचार करू लागला. हल्ला या दिशेने होईल असं कोणाच्या स्वप्नात देखील आलं नसेल. तरीही जे समोर दिसत होतं ते घडत होतं आणि खरं होतं. सूर्योदय होत होता.
काळोख दूर होऊन आता आभाळ लालसर दिसू लागलं होतं. त्याचबरोबर त्या सैन्याचा विस्तारही लक्षात येत होता. साधारण 2 ते 3 हजार माणसं असतील. त्यापैकी एक जण बोलला, पण त्यांनी इथून का हल्ला केला असेल? म्हणजे पूर्वेकडील सीमेवरून यापेक्षा जलद आणि मोठ्या प्रमाणावर सैन्य येऊ शकले असते ना? युवराजने विचारलं. त्यातल्या एकाला युद्धाची चांगली माहिती होती. हा जो किल्ला आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. यावर जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांना आपल्या राज्यात प्रवेश करणे अगदी सोपं जाईल, कारण हा किल्ला तसा दुर्गम आहे. एकदा का तो आपल्या हातातून गेला तर पुन्हा मिळवणे जवळपास अशक्य. आणि एक गोष्ट, त्यांची हल्ला करण्याची हीच पद्धत आहे सगळीकडे. दोन्ही बाजूने हल्ले करतात, मागून आणि पुढून. त्यामुळे दुसरा पक्ष गोंधळून जातो. तसाच हल्ला असेल हा. युवराजने खूण केली तसे त्याच्यासोबत आलेले ते 4ही जण खाली उतरले. धावतच ते उरलेल्या सैन्याजवळ आले. त्या सगळ्यांना नदी किनारी काय चालू आहे याची माहिती दिली. काय करायचे युवराजजी? एकाने विचारले. युवराज विचार करू लागला. काहीतरी करून यांना इथेच थांबवलं पाहिजे. त्याशिवाय ही जागा महत्त्वाची होती. एकदा शत्रूने घेतली तर पुन्हा मिळवणे कठीण. हा विचार त्याने सहकाऱ्यांना बोलून दाखवला. कसं शक्य आहे युवराजजी? नाही म्हटलं तरी त्यांची संख्या 2 ते 3 हजारांच्या घरात आहे. आपण किती काळ त्यांच्यासमोर उभं राहणार? मदत तर लागणारच आपल्याला. राजांना हे सांगायला हवं. हे सगळं ठीक आहे, राजांना ते सांगावं लागेलच. तरीसुद्धा आपण पश्चिमेला आहोत. ते अगदी बरोबर आपल्या विरुद्ध दिशेला पूर्वेला आहेत. कोणीतरी त्यांना सांगायला आता निघाला तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत दुपार होणार आणि त्यांना सैन्यानिशी इथे यायला संध्याकाळ. निदान तोपर्यंत तरी आपल्याला उभं राहावं लागेल. असं युवराज म्हणेपर्यंत शत्रू सैन्याच्या जोरदार आरोळ्याने आसमंत भरून गेला. हल्ल्याची घोषणा किंवा पुढे चाल करण्याची तयारी यापैकी काहीतरी असावं असा अंदाज युवराजने लावला. सूर्योदय झाला होता, तरीही अजून म्हणावं तसं उजाडलं नव्हतं. युवराजने एका सैनिकाला निवडलं. जेवढ्या लवकरात लवकर वडिलांपर्यंत पोहोचता येईल असा प्रयत्न कर आणि मदत घेऊन ये. जी युवराजजी, म्हणत तो सैनिक घोड्यावर स्वार होऊन निघाला. तो नजरेआड झाला आणि युवराज इतर सैनिकांकडे वळला. आपली संख्या कमी असली तरी आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. सगळे तयार आहात का लढण्यासाठी? सगळेच एकमेकांकडे बघू लागले. त्यावर युवराज म्हणाला, तुम्ही सोबत नसलात तरी मी इथेच उभा राहीन, माझ्या जनतेसाठी, माझ्या घरासाठी. ते ऐकून सगळ्यांना हुरूप आला. आम्ही तयार आहोत युवराजजी. युवराज सगळ्यांकडे बघू लागला. ठीक आहे, ज्या कोणाला अजून भीती वाटत आहे किंवा लढायची हिंमत नसेल त्याने आत्ताच निघून जावे. एकदा का युद्ध सुरू झाले तर कोणालाच मागे वळता येणार नाही. आणि कोणी युद्ध सोडून पळालाच तर तोही माझा शत्रू असेल. कळलं का सगळ्यांना? युवराज आता त्या 49 जणांची रचना करू लागला. वाट म्हणण्यापेक्षा त्याला रस्ता म्हणणे जास्त सोयीचे पडले. 10 माणसे एका सरळ रेषेत एकाच वेळी जाऊ शकतील एवढा मोठा रस्ता तो. त्यात शत्रूची संख्या मोठी. किल्ल्यात सुद्धा युद्धसामुग्री मोजकीच, तेवढी पुरेशी नव्हती. हा त्यांच्याकडे एक मोठी गोष्ट होती, तिरंदाजी, जी अजूनपर्यंत कोणाकडेच नव्हती. 49 पैकी 49 जणांना तिरंदाजी येत होती. मग युवराजने त्यापैकी 7 जणांना डाव्या बाजूला आणि 7 जणांना उजव्या बाजूच्या खडकावर वर चढायला सांगितले. उरलेले 35 जण तलवार आणि ढाली घेऊन खाली उभे राहिले. युवराज सर्वात पुढे उभा. हल्ला होता सर्वप्रथम तिरंदाजाने हल्ला करायचा अशी योजना होती. त्यातून उरलेले जे पुढे येतील त्यांना तलवारबाज बघून घेतील. त्यातून वर चढलेल्या सैनिकांनी वरून मोठमोठ्या शिळा आधीच खाली ढकलून दिल्या होत्या, जेणेकरून तो रस्ता अधिकच बिकट होऊन जाईल. अशा तऱ्हेने युवराजसह सगळेच तयार होते. बऱ्यापैकी उजाडलं होतं. कोणत्याही हल्ल्यासाठी सगळे तयार होते. हळूहळू पायाचे आवाज, कुजबूज ऐकू येऊ लागली. शत्रू सैन्याची पहिली फळी येत होती. वरील सैनिक लपून बसले होते. त्यांनी युवराजला खूण करून तयारीत राहायला सांगितले. दुरूनच आता ते अफगाणी सैन्य नजरेस पडत होते. त्यांनी सुद्धा त्या युवराजच्या सैन्याला बघितले असावे, कारण त्यांची गती हळूहळू कमी कमी होत थांबली. कदाचित ते युवराजच्या सैन्याचा अंदाज घेत असावेत. वर लपून बसलेल्यांपैकी एकाने हळूच त्या सैन्यांवर नजर टाकली. फक्त ते उभे होते. त्यांच्या पुढची जमीन तेवढी दिसत होती. त्यामागे फक्त आणि फक्त सैनिकच होते. हातात तलवारी, भाले आणि ढाली घेऊन
डोळ्यात पाणी आलं त्याच्या. त्याला त्याचे कुटुंब आठवले. कारण यातून सुटका होणे तर शक्य नाही, पण राज्यासाठी एवढं तरी करू शकतो ना आपण. या भावनेने त्याने डोळे पुसले आणि धनुष्यबाण तयार करून लपून बसला. छानशी सकाळ होत होती. राज्यातले नागरिक हळूहळू आपापल्या कामाला निघत होते. कोणी बैलगाडी तयार करत होतं, शेतावर शेती करायला निघाले होते. घरात बायका दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. पूर्व दिशेला सीमेवर विक्रमवीर राजा नव्या दिवसाची तयारी करत होता. पुन्हा एकदा त्याने आपली व्यूहरचना बरोबर आहे की नाही ते पाहिलं. एक घोडेस्वार वेगाने त्यांच्या दिशेने निघाला होता, पश्चिमेला. नदीवर सुद्धा पहाट झाली होती. आजूबाजूच्या जंगलातील पशुपक्षी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी निघाले होते. थंड हवा वाहत होती. सगळीकडे पहाट झालेली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि नदीपासून राज्याकडे जाणारा रस्ता मात्र भयान शांततेत हरवला होता. युवराज आणि त्याचे 49 सहकारी तयारीत होते. समोर अफगाणी सैन्य तयार होते. काही काळ असाच गेला आणि एका क्षणाला अफगाणी सैन्याने आक्रमण केलं. पहिली फळी पुढे आली. अर्ध्या वाटेवर आले असता वरून सपासप तीर येऊ लागले. कोणालाच काही कळेना. वरील तिरंदाज पटापट बाण सोडत होते, अचूक नेम साधून. एकही तीर वाया जाऊ नये हेच त्यांना पाहिजे होते आणि तसंच घडत होते. प्रत्येक तीरानिशी एक एक जण खाली पडत होता. त्या हल्ल्याने सैरभैर झालेली ती पहिली तुकडी पुढे आली. तशी युवराज आणि त्याच्या सैन्याने आपलं काम चोख बजावलं. समोर आलेला फक्त खाली पडला पाहिजे हेच त्यांना ठाऊक. अफगाणी सैन्य वितरून गेलं अगदी. युवराज आणि त्याचे सहकारी त्यांचं काम करत होते. तलवारींचा खणखणाट होत होता. ढालींवर तलवारी आढळत होत्या. अफगाणी सैन्याची पहिली तुकडी कापून निघाली होती. त्यातले बरेचसे सैन्य धारातीर्थी पडले होते. युवराजचे सैन्य जसंच्या तसं होतं. तो हल्ला बघून त्या शत्रू सैन्याच्या पहिल्या तुकडीने माघार घेतली. ते पाहून युवराजच्या त्या सैन्याचा हुरूप अजून वाढला. युवराजने सगळ्यांना पुन्हा एकत्र केले. पुन्हा सगळ्यांनी आपल्या जागा घेतल्या. पुन्हा सगळे तयार झाले. थोड्याच वेळात अफगाणी सैन्याच्या दुसऱ्या तुकडीने हल्ला केला. आक्रमण दमदार होते. तिरंदाजाने वरून तीर सोडायला सुरुवात केली. यावेळीही खूप जणांना त्याने टिपलं होतं. त्यातून जे पुढे गेले होते त्यांचे स्वागत करायला युवराज होताच. कोणालाच कळत नव्हतं की नक्की काय करायचे ते. अफगाणी सैन्यासमोर युवराजचे सैन्य लहान असलं तरी ते आता त्यांच्यावर भारी पडू लागलं होतं. अफगाणी सैन्याची दुसरी तुकडीसुद्धा माघारी परतली होती. दोन्ही तुकड्यांमधले बरेचसे सैन्य मृत्युमुखी पडले होते. युवराज आणि त्याच्या सहकार्याने शत्रू सैन्याच्या 2 तुकड्यांना अडवलं होतं. मोठ्या जिद्दीने, पराक्रमाने. हे सगळं छान वाटत असलं तरी ते सगळं आता थकले होते. हात चालवून तरी किती चालवणार ना. त्यात ते फक्त 49 जण. तिरंदाजी करणाऱ्यांचे तीरसुद्धा संपत आले होते. अफगाणी सैन्य जसं मागे हटलं तसं युवराजने मागच्या सैनिकांना पुढे यावयास सांगितले. युवराजही थकला होता. त्यानेही विश्रांती घेतली. 2च तुकड्यांनी एवढं दमवलं. पुढे कसं होणार या विचारात गढून गेला तो. थोड्या अवधीनंतर तिसऱ्या तुकडीने हल्ला चढवला. यावेळेस मात्र त्यांची संख्या मोठी होती. तिरंदाजाने आपलं काम सुरू केलं. पुन्हा अचूक मारा. शत्रू तीर लागताच खाली कोसळत होते. पण संख्याच एवढी मोठी होती की कोणाला मारू आणि कोणाला नको असा प्रश्न तिरंदाजांना पडला. 2दा मिळालेल्या अपयशाने ते पुरते खवळले होते. तुटून पडले ते युवराजच्या सैन्यांवर. सगळीकडेच कापाकापी सुरू झाली. कोणीच मागे हटायला तयार नाही. त्यात तीर संपल्याने तिरंदाजांनी आता खाली येऊन तलवारी हातात घेतल्या होत्या. युवराजचे दमलेले सहकारी मागे आले आणि मागे असलेले पुढे गेले. चेहरे बदलले. काम फक्त एकच, समोरच्याला मारायचं. दुपार होत आलेली. तो निरोप घेऊन निघालेला सैनिक अर्ध्या वाटेवर पोचला असेल. त्याचवेळी त्याचा घोडा एका दगडाला अडखळून पडला. एवढं अंतर धावून धावून तोही थकला होता. एवढ्या जोरात तो जमिनीवर आदळला की पडता क्षणीच त्याने प्राण सोडला. त्याच्या मालकाला दुःख झालं. क्षणभरासाठी तो घोड्याशेजारी बसला. पण तिथे युवराज मोजक्या सैन्याशी लढतो आहे हे राजांना सांगितलंच पाहिजे. यासाठी तो स्वतःच धावत सुटला. तिसऱ्या अफगाण तुकडीशी युद्ध चालू होतं. त्यात चौथ्या तुकडीने हल्ला केला. कसं जमणार होतं ते. तो हल्ला जबरदस्त होता. पहिला तरी एक सैनिक एकाबरोबर लढत होता, पण आता एकास 3 या ओघाने सैनिक येत होते. दमले भागलेले युवराजचे सैन्य आता मागे हटू लागलं. एक एक जण धारातीर्थी पडू लागला.
सैन्य कमी होऊ लागलं. युवराज मात्र त्वेषाने लढत होता, परंतु त्याच्याकडे सहकारी कमी पडू लागले होते. ते सुद्धा किती उभे राहणार? प्रेतांचा नुसता खच पडला होता, तरी शत्रू त्याच्यावर उभं राहून लढत होते. युवराजने किती जणांना यमसदनी पाठवले होते, आता तोही कमी पडू लागला होता. अचानक एक भाला हवा कापत तीव्र गतीने युवराजच्या दिशेने आला. पटकन त्याने तो ढालीने अडवला, परंतु त्यानंतर लगेचच आलेल्या दुसऱ्या भाल्याला युवराज अडवू शकला नाही. खांद्याच्या आरपार गेला भाला. तो आघात एवढा जबरदस्त होता की धिप्पाड देह असलेल्या युवराजचा सुद्धा तोल गेला आणि खाली असलेल्या दगडावर डोकं आदळल्याने बेशुद्ध झाला. काही सैनिकांनी त्याला उचलून मागे नेले. त्याची जागा दुसऱ्या सैनिकाने घेतली. युवराज किती वेळ बेशुद्ध होता ते माहीत नाही. जागा झाला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होत होता. युवराज रथातून जात होता. उठून उभा राहिला तेव्हा त्याने पाहिलं, सगळी जनता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी राहून टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करीत होती. स्वतः विक्रमवीर राजा युवराजचे स्वागत करण्यासाठी राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी उभे होते. सगळीकडून फुलांचा वर्षाव चालू होता. आपण युद्ध जिंकलो वाटते, असा विचार युवराजच्या मनात आला आणि तो मनोमन आनंदला. डोळे भरून आले त्याचे. डोळे मिटले त्याने. थोड्या वेळाने पुन्हा त्याने डोळे उघडले तर समोर ढगाळलेले आभाळ दिसत होते. आजूबाजूला लोक टाळ्या वाजवत नव्हती, तर त्याचे मृत्युमुखी पडलेले सहकारी होते. टाळ्यांचा आवाज नसून तलवारींचा खणखणाट होता. युवराज पाहणावर आला. आपण राजवाड्यात नसून युद्धभूमीवर आहोत आणि युद्ध अजूनही सुरू आहे याची जाणीव युवराजला झाली. तसा तो उठून बसला. लागलीच एक कळ त्याच्या मेंदूपर्यंत गेली. डोक्यातून रक्त वाहत होतं. आपल्या खांद्यात एक भाला घुसला होता. हीच काय ती आठवण. त्यातूनच ती कळ आली होती. खांदा पकडून तो उभा राहिला. त्याचे सहकारी अजूनही लढत होते. युवराजजी, तुम्ही बसा, शत्रूला आम्ही बघतो, एक सैनिक त्याला बोलला. नाही, मला लढलंच पाहिजे. एक काम कर, माझ्या खांद्याला काहीतरी बांध. तसं त्याने आपली पगडी सोडली आणि युवराजच्या खांद्याला बांधली. हात वगैरे मोकळे करत युवराज पुन्हा उभा राहिला. तलवार आणि ढाल घेत स्वतः सैन्यापुढे आला आणि अंगातील सगळी शक्ती एकवटून त्याने लढायला सुरुवात केली. काय आलं होतं त्याच्या अंगात माहीत नाही. समोर येईल त्याला मारू लागला, एकटाच. इतका वेळ लढाई करणारे ते अफगाण सैन्य युवराजचा आवेश पाहून घाबरलं. ते बघून युवराज अधिक जोराने वार करू लागला. तलवारीच्या एका फटक्यात तो समोरच्याला लोळवू लागला. अफगाण सैनिक मागे होऊ लागले. ते सुद्धा थकलेले. अशा वेळी थांबलेलेच बरं असतं. तेच त्याने केलं. अफगाणी सैन्याची आणखी एक तुकडी माघारी परतली. तो निरोप घेऊन निघालेला सैनिक शेवटी दुपार उलटून गेली तेव्हा पोचला. धावून धावून तोही थकला होता. विक्रमवीर राजाजवळ पोहोचताच तो कोसळला. इतर सैनिकांनी त्याला सांभाळून बसवलं. थोड्या वेळाने शुद्धीवर येताच त्याने सांगितलं, शत्रूने पश्चिमेकडून हल्ला केला आहे. युवराजजी तिथे त्यांचा प्रतिकार करत आहेत. मोजकेच सैन्य आहे महाराज. एवढंच बोलून त्याने प्राण सोडला. युवराज! विक्रमवीर राजाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. युवराजला वाचवायला हवं या उद्देशाने राजा आपल्या घोडदळासह निघाला. दुपार होऊन गेली तरी प्रकाश अंधुक होत होता. आभाळ भरून येत होतं. युवराजसुद्धा तेच निहाळत होता. अवेळी कसा पाऊस आला याचा विचार त्याच्या मनात आला. खूप थकलेला होता तो. समोरच्या वाटेवर किती जण मरून पडलेले होते याची गणतीच नव्हती. त्यात त्याचे सहकारीसुद्धा होते. अफगाणी सैन्य मागे हटले होते. पुढच्या हल्ल्याच्या तयारीसाठी बहुधा 3-4 तुकड्याच आल्या त्यांच्या इथे. पहाटे पाहिलं तेव्हा किती सैन्य होते याची कल्पनाच केली नाही मी. अजून किती माणसं येणार काय माहीत. युवराज सगळं मनात बोलत होता. आपल्या सैन्याकडे त्याने नजर वळवली आणि माणसं मोजली. 49 पैकी फक्त 8 जण बाकी होते, तेही रक्तबंबाळ. वडिलांना निरोप भेटला असेल तर त्यांना इथे यायला संध्याकाळ होईल. 8 जणांसह कसा थोपू यांना इथपर्यंत. युवराजच्या डोळ्यात पाणी आले. दुसरीकडे अफगाणी सैन्याचा सेनापती प्रचंड संतापला होता. एक एवढासा किल्ला जिंकता येत नाही म्हणजे काय. त्यामुळे त्याने आता एक मोठी सैन्य तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला. आता स्वतः युद्धात भाग घेणार होता तो. त्याला त्याच्या सैनिकांनी युवराजबद्दल सांगितलं होतं, त्याच्या पराक्रमाबद्दल. तो योद्धा कोण आहे हे पाहण्यासाठी तो निघाला होता. विक्रमवीर राजा त्याच्या 1000 ते 1500 घोडेस्वारांसहित अर्ध्या वाटेवर पोचला होता. अजूनही अर्ध अंतर बाकी आहे. युवराजला काही झालं नाही पाहिजे
हाच विचार त्याच्या मनात. अफगाणी सैन्याची पुढची तुकडी आता संतपणे पुढे येत होती. युवराजला ते दुरूनच दिसलं. तो काही बोलणार त्या अगोदर एक जण बोलला, युवराजजी, तुम्ही किल्ल्याच्या द्वारापाशी थांबा, आम्ही बघतो यांचे काय करायचे ते. अरे पण युवराजजी, वेळ फार कमी आहे, वेळ दवडू नका, जगलो वाचलो तर पुन्हा भेटू. युवराजने पटकन त्याला मिठी मारली. ते झाल्यावर आपापले शस्त्रे उचलली सगळ्यांनी. एकमेकांकडे पाहिलं सगळ्यांनी. समोरून शत्रू सैन्य दिसत होतं. युवराज किल्ल्याकडे जायला निघाला. तिथून वाट अजून चिंचोळी होत होती. तिथेच जाऊन तो उभा राहिला. बाकीच्या 8 जणांनी आपापली जागा घेतली. शत्रू सैन्य जसं नजरेत आलं तसं कसलीही वाट न बघता महाराजांचा विजय असो अशी आरोळी ठोकत ते सर्व 8 जण त्याच्यावर धावून गेले. एक प्रकारची आत्महत्या होती ती. दुसरा काही पर्यायच नव्हता. मनात कसलाही विचार न ठेवता निव्वळ राज्यासाठी ते शत्रू सैन्यात घुसले होते. समोर येईल त्यावर हल्ला करू लागले. अफगाणी सैन्यात पुन्हा अफरातफरी माजली. अर्थातच ते काही वाचणार नव्हते, तरी लढत होते. त्या 8 जणांच्या हल्ल्यातून वाचलेले शत्रू सैनिक युवराज समोर आले. वाट अधिकच लहान झाल्याने आता फक्त एका वेळेस 4 जण जाऊ शकत होते. त्यात युवराज समोर उभा टाकला होता. भीषण युद्ध सुरू झालं. युवराज समोर कोणाचा निभाव लागणार, मारत सुटला होता तोही. मग थोड्या वेळात ते 8ही जण धारातीर्थी पडले. अफगाण सेनापतीला त्यांचे ते शौर्य बघून अजब वाटले. त्यात तो वीर योद्धा नसावा असं त्याला मनोमन वाटत होते. आता उरलेलं सैन्य किल्ल्याकडे निघाले. पण कोणालाही पुढे जाता येईना, कारण युवराज कोणालाच पुढे जाऊ देत नव्हता. अंगात भयानक ताकद आली होती त्याच्यासमोर ही शत्रू सैनिक पटापट मरून पडत होते. युवराजचे शरीरसुद्धा खूप जखमी झाले होते. दुपारपासून धरून राहिलेल्या पावसाने आता सुरुवात केली होती. पाऊस पडू लागल्याने अफगाण सैन्य जरासे बिथरले, तरी लढण्याचे आदेश चालूच होते. त्यात थोडीशी उसंत मिळाली युवराजला. हातातील ढाल त्याने छातीला लावली. तलवार पकडून पकडून त्याच्या दोन्ही हातातून रक्त येत होतं. आपलाच अंगराग फाडला. दोन्ही हातांना गुंडाळला. बाजूलाच पडलेली अजून एक तलवार त्याने उचलली. दोन्ही हातात तलवार घेऊन पुन्हा सज्ज झाला. अफगाण सेनापती हे सगळं दुरूनच पाहत होता. किती शूर योद्धा आहे हा, तो युवराजला बघतच राहिला. पुन्हा एकदा हल्ला झाला. युवराज दोन्ही तलवारीनिशी एका वेळेस 4 जणांसह लढत होता. विचित्र ताकदीनिशी, जणू काही 10 हत्तीचे बळ घेऊन लढाई करत होता. पावसाचे पाणी अंगावरच्या जखमांवर पडून ते अधिक झोंबत होते युवराजला. त्यामुळे अधिकच त्वेषाने तो समोरच्यावर वार करत होता. पावसामुळे रक्ताचा नुसता चिखल झाला होता. तेच रक्ताळलेलं पाणी नदीत मिसळत होते. नदीचा रंग लाल करत होते. पावसाचा वेग वाढला तरी विक्रमवीर राजा न थांबता पश्चिम सीमेला निघाला होता. डोळ्यात युवराजसाठी काळजी. राज्य गेलं तरी चालेल, पण युवराज. मनात वाईट विचार येत होते. अजूनही बरेच अंतर बाकी होते. इकडे धुवाधार पावसात युवराज अजूनही उभा होता. केवढा मोठा पराक्रम! देवाने सुद्धा कधी पाहिला नसेल. हे युद्ध आता तरी थांबावे असंच त्यांना वाटत असणार हे नक्की. होताच मोठा पराक्रम तो. अफगाण सेनापती चाट पडला. त्याने त्याच्या सैन्याला मागे हटायला सांगितलं. स्वतः पुढे आला आणि युवराजला पाहून म्हणाला, मैं सेनापती दिलावर खान, तुम्हारी मर्दानगी देखी मैंने. एक उमदा सैनिक हो तुम. कौन हो तुम? युवराज तसाच दोन्ही तलवारी हातात घेऊन उभा त्याच्यासमोर, थकलेला तरी युद्धासाठी सज्ज. मी या राज्याचा महान राजा, विक्रमवीर राजाचा मुलगा युवराज. तो तुम युवराज हो. देखो, तुमने बड़ी हिम्मत के साथ युद्ध किया. तुम्हारे साथियों ने भी जी जान से लड़ाई की, पर अब तुम अकेले रह गए हो. तुम्हारे युद्ध कौशल से मैं बहुत प्रसन्न हूँ. मैं तुम्हें जिंदा छोड़ देता हूँ. अभी लड़ाई करने का कोई मतलब नहीं युवराज. त्यावर युवराज हसला. माझ्या अंगात जोपर्यंत प्राण असतील तोपर्यंत मी उभा राहणार तुमच्यासमोर. घाबरला असाल तर तुम्हीच मागे जा. मी तुम्हाला जिवंत सोडेन. त्याचं ते उत्तर ऐकून सेनापती संतापला. देखता हूँ अब कितना जोर बाकी है तुम्हें, म्हणत सेनापती त्याच्या अंगावर धावून गेला. युवराज तयारच होता. सेनापती जेवढ्या जोरात प्रहार करेल तेवढ्या ताकदीने युवराज तो प्रहार परतवून लावत होता. दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झालं. कोणीच मागे हटत नव्हतं. अशातच एक वार युवराजच्या डाव्या हातावर झाला. पाठोपाठ मांडीवर
क्षणभरासाठी युवराज खाली बसला. सेनापतीला वाटलं आता युद्ध संपलं म्हणून. इतक्यात युवराज उभा राहिला. आता तर सेनापती अधिकच चवताळला. एका पाठोपाठ एक असे तलवारीचे वार करू लागला. पावसाचा वेग प्रचंड वाढला होता. वर विजा एकमेकांवर आदळत होत्या आणि खाली हे दोघे. एका क्षणाला सेनापतीचा वार चुकवून युवराजने त्याच्या पाठीवर वार केला. तसं त्याचं चिलकत खाली गळून पडलं. चिलकताशिवाय कसं लढणार ना, तरीही तो प्रहार करतच राहिला. दुसऱ्या क्षणी युवराजने चलाकी करत त्याची तलवार लांब उडवून दिली. तसं बघायला गेलं तर युवराज त्याला तिथेच मारू शकत होता. तरीसुद्धा युद्धकला शिकवताना युवराज निशस्त्र व्यक्तीवर हल्ला करू नये हे शिकला होता. युवराज बोलला, सेनापती, तुम्ही आता निशस्त्र आहात. मी हल्ला करू शकत नाही. तुम्ही जिवंत जाऊ शकता. त्यावर तो अफगाणी सेनापती बोलला, तलवार नाही तो क्या, मेरे हात तो है ना. युवराजला कळलं होतं की तो मल्लयुद्धाचे आवाहन देत होता. तसं युवराजने स्वतःच्या अंगावरचे चिलकत ढाल काढून बाजूला ठेवली आणि मल्लयुद्धासाठी सज्ज झाला. अशा प्रकारे पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं. वेगळंच युद्ध. ठोशांवर ठोसे पडत होते दोघांच्याही शरीरावर. एकमेकांना नुसते मारत होते दोघे. त्या लाल चिखलात अगदी माखलेले होते दोघे. एकदा युवराज त्याच्यावर भारी पडत होता तर दुसऱ्या क्षणाला सेनापती दिलावर खान. दोघेही थकलेले, तरी मागे हटायला कोणीच तयार होईना. अशातच सेनापतीचा एक ठोसा युवराजच्या खांद्यावर बसला. जिथे आधी त्याला भाला लागला होता तिथे. कळवळला युवराज. खांदा पकडून जरासा मागे हटला. ते सेनापतीच्या नजरेतून सुटलं नाही. वारंवार तो युवराजच्या त्याच ठिकाणी मारू लागला. युवराज कितीही वाचायचा प्रयत्न करत असला तरीही आधीच खूप रक्त गेलं होतं तिथून. त्यात हे सगळं. वेदना असह्य होऊन युवराज खाली कोसळला. विक्रमवीर राजा त्याच्या घोडदळासह कधीच निघाला होता. पावसाचा व्यत्यय आला म्हणून त्यांचा वेग मंदावला, तरी न थांबता ते धावत होते. थोडेसे अंतर बाकी होते आता. युवराजचे काय झाले असेल या विचारातच राजा होता. अफगाणी सेनापती दिलावर खान आता गुडघ्यांवर बसला होता. थकलेल्या युवराजची ताकद त्याने अनुभवली होती. खाली पडलेल्या युवराजकडे तो पाहत होता. युद्ध संपले म्हणून तो उभा राहिला आणि आपल्या सैन्याकडे येऊ लागला. तर मागून एक आवाज आला, मी अजून जिवंत आहे. मागे वळून बघितले असता युवराज त्याचा खांदा पकडून उभा राहत होता. काय ताकद आहे या मुलात, सेनापती मनोमन म्हणाला. युद्धाचा पवित्रा घेऊन युवराज सेनापतीला मल्लयुद्ध करण्यासाठी खुणावू लागला. सेनापती पुन्हा त्याला मारायला धावतच त्याच्या अंगावर गेला. मल्लयुद्धाला पुन्हा सुरुवात झाली. जेवढी शक्ती बाकी होती तेवढ्या ताकदीने युवराज सेनापतीला मारू लागला. एक ठोसा एवढ्या ताकदीने लगावला की दिलावर खान खाली पडला. तसंच जाऊन युवराजने त्याच्या मानेभोवती हाताने घट्ट पकड केली. अशी पकड जी अजून तरी कोणाला सोडवता आली नव्हती. सेनापतीचा श्वास कोंडू लागला. धडपड सुरू झाली त्याची. युवराज जिंकणार असं वाटत असतानाच सेनापतीने उलट्या हाताने युवराजचा खांदा जोरात दाबून धरला. त्याबरोबर पुन्हा वेदना सुरू झाल्या. त्याची पकड हळूहळू सैल झाली. हेच पाहिजे होतं त्याला. तसंच तो युवराजचा हात पकडून गरकन वळला तसा काढ असा जोरात आवाज आला. युवराज जोरात ओरडला आणि खाली पडला. खांद्यांपासून हात निकळला होता त्याचा. खांद्याची हाडे तुटण्याचा आवाज होता तो. अफगाणी सैन्य ते युद्ध पाहत होते. काहींचे डोळे तर युवराजसाठीच वाहत होते. असं ते भयानक युद्ध सुरू होते. युवराज तिसऱ्यांदा खाली पडला होता. काही वेळ असाच गेला. युवराज पुन्हा उभा राहिला. निदान वडील येईपर्यंत तरी आपल्याला उभं राहावं लागेल. एका हातानेशी कसं युद्ध करणार. तरी तो उभा राहिला. तुटलेल्या हातातून प्रचंड वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. सेनापती दिलावर खान त्यालाही आता वाईट वाटत होतं. परंतु त्याने जर असं केलं नसतं तर तो मृत्युमुखी पडला असता. युवराजला लवकरात लवकर बाजूला करून आपल्याला पुढे जायला हवं म्हणून त्याने युवराजकडे पाहत म्हटले, बेटे, अब बस हो गया. मुझे तुम्हें मारना नहीं है. तुम अभी भी अपने पिताजी के पास जा सकते हो. वेदना लपवत युवराज म्हणाला, ते तर मी जाणारच आहे, पण तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. असेल हिंमत तर करा आक्रमण. नाईलाजाने सेनापतीने त्याला जोरात धक्का दिला. त्याच्या छातीवर वार केला, हृदयाजवळ. जरासा मागे झाला युवराज, तरीही उभा होता. अजून एक जोरदार लाथ त्याच्या गुडघ्यावर बसली. यावेळेस त्याचा पाय निकामी झाला.
काय युवराजची शरीरयष्टी होती, पिळदार शरीर, तसंच धिप्पाड अंग. पण सकाळपासून युद्ध करून ते शरीर आता थकलं होतं. चौथ्यांदा पडला होता युवराज. आता उभं राहण्याची शक्ती त्यात नव्हती. डोळे मिटत आलेले त्याचे. कदाचित त्याचा आत्माही निघून जात असावा. एक पाय आणि एक हात निकामी, तरी वडील अजून आले नाहीत या विचाराने डोळे त्याने मिटू दिले नाहीत. एका हाताने सावरत तो पुन्हा उठला. कसाबसा गुडघ्यावर बसला. दिलावर खानच्या डोळ्यात पाणी आलं. किती ती निष्ठा आपल्या राज्यावर, आपल्या जनतेसाठी. मोठा राजा होऊ शकला असता युवराज. आपल्या सैन्यांसमोर निभाव लागणार नाही तरीही झुंज देतो आहे. त्याला रडू आलं. हे युद्ध आता संपवायला हवं आणि युवराजला मुक्त करायला हवं असं सेनापतीने ठरवलं. एव्हाना युवराज कसा तरी उभा राहिला होता. अफगाणी सेनापती पुढे आला. त्याने युवराजच्या पोटात ठोसे मारले. तोल जात होता तरी कसाबसा युवराज उभा होता. दिलावरने पुन्हा त्याच्या छातीवर प्रहार केला. युवराज कळवळला. पुन्हा एकदा तिथेच. युवराज अडखळत मागे गेला. तोंडातून रक्त येऊ लागलं. छातीवर हात ठेवला त्याने. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डोळे मिटू लागले. दिलावर खान ते बघत होता. युवराज समोर रडू लागला. युवराजने ते पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कदाचित शेवटचं. छातीवरचा हात त्याने बाजूला काढला. दिलावर खानने पुन्हा एकदा त्याच्या हृदयाजवळ पूर्ण ताकदीनिशी प्रहार केला. युवराज खाली पडला. बहुधा शेवटचा, कधीही न उठण्यासाठी. सेनापती दिलावर खान, एवढा मोठा धिप्पाड माणूस, लहान मुलासारखा रडत होता. युवराज निपचिप पडला होता. संध्याकाळ होत होती. पावसाचा जोर ओसरला तरी अजून रिमझिम चालू होती. थोड्याच वेळात विक्रमवीर राजा त्याच्या सैन्यासह पश्चिम दिशेला पोचला. समोर बघतो तर प्रेतांचा खच, त्यात सगळीकडे लाल रंगाचे पाणी, चिखल आणि किल्ल्यानजीक चिखलात पडलेला युवराज. युद्ध नियमाप्रमाणे सूर्यास्त होताच युद्ध थांबवायचे असते. त्यामुळे आता कोणताच हल्ला होणार नव्हता. विक्रमवीर राजा तसाच घोड्यावरून उतरला आणि युवराज शेजारी जाऊन बसला. अफगाण सेनापती दिलावर खान अजून निपचिप पडलेल्या युवराजकडे पाहत होता. विक्रमवीर युवराजच्या डोक्यावरून हात फिरवत होता. भावनाशून्य नजरेने तो बघत होता. दिलावर खान उभा राहिला. आपका युवराज सच में एक बड़ा योद्धा था. ऐसा योद्धा मैंने आज तक कहीं नहीं देखा. अपने राज्य के लिए ऐसा बलिदान फिर से नहीं होगा. मैं सेनापति दिलावर खान ये प्रतिज्ञा लेता हूँ कि ये राज्य युवराज का था और उसका ही रहेगा. फिर से कभी भी मैं इस पर आक्रमण नहीं करूँगा. ये वादा रहा. असं म्हणत तो निघून गेला. विक्रमवीर राजा त्याच्या सैन्यासह तिथेच बसून राहिला. सेनापती बोलल्याप्रमाणे आपले सैन्य मागे घेऊन गेला. त्याशिवाय भविष्यात पुन्हा कधी आक्रमणही केले नाही. असं म्हणतात की जिंकणारे शेवटी इतिहास लिहितात किंवा रचतात. युद्धात हरलेल्यांना तो हक्क नसतो किंवा ते इतिहास रचण्यासाठी जिवंतच राहत नसावेत. त्यामुळेच कदाचित युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही युद्धगाथा लिहिली नसावी. युवराजने त्याच्या 49 सहकाऱ्यांसमवेत युद्धाचा कोणताच अनुभव नसताना 2 ते 3 हजार शत्रू सैन्यांसमोर उभं राहून ती झुंज दिली होती. झुंज अपयशी होऊन देखील त्यांनी राज्यावर आलेलं आक्रमण थोपवून ठेवलंच नाही, तर शत्रूला त्यापासून दूर राहण्यास भाग पाडलं. काळाच्या योगात युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांची नावे विसरली गेली, हवेत विरून गेली. लक्षात राहिली ती एका राजपुत्राने एकाकी दिलेली झुंज, देहात प्राण असेपर्यंत दिलेली झुंज, मरण समोर असतानाही मरणालाही लाजवेल अशी दिलेली झुंज, फक्त झुंज. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.